आजच्या आपल्या पौराणिक कथेचं नाव आहे नळ दमयंती। नळाचं दुसरं नाव नल सुद्धा, दोन्ही नावं। निषद देश सध्याच्या मध्य प्रदेशमध्ये, ह्या निषद देशाचा राजा वीरसेन याचा हा मुलगा 14 विद्या आणि 64 कला अवगत असणारा आणि अश्वशिक्षा परीक्षेत पारंगत, म्हणजे घोड्यांना शिकवायला एक नंबर। एकदा काय होतं, हा नळ राजा वनात गेलेला मुरगेसाठी म्हणजे शिकारीसाठी, आणि एका सरोवरात त्याला हंस जलक्रीडा करताना दिसतात। त्यातला एक हंस खूपच दिसायला छान राजाजवळ जातो आणि त्याला पकडतो। त्या हंसाला पकडल्यावर तो हंस घाबरतो। तो म्हणतो, मनुष्यवाणीने बोलायला लागतो माणसाच्या आवाजात, का हे नळ राजा, तू खूप दयाळू, तू मला सोडून दे, मी ब्रह्मलोकीचा आहे राहणारा, त्याच्यामुळे मला मनुष्यवाणीत बोलता येते तुझ्याशी। मी काय करतो, तुझा विवाह शेजारचा देश आहे ते विदर्भ, आपल्या महाराष्ट्रात पूर्व भागात विदर्भ, आणि हे विदर्भ देशाचा राजा भीमक याला 3 मुलं, दमंत आणि दमन। चौथी मुलगी आहे त्या राजाला, भीमक राजाला, दमयंती। ती खूप सुंदर आहे, रूपवान आहे, गुणवान आहे। मी काय करतो, तुझा विवाह तिच्याशी लावून देण्याचा प्रयत्न करतो, बाकी तुम्हाला आता सोड। राजा तसाही त्याला मारणारच नव्हता, परंतु राजाला सुद्धा वाटलं का याचा प्रस्ताव स्वीकारायला काय हरकत नाही। राजा सांगतो, मी तुला सोडतो, परंतु तू माझा आता दूत बनून ह्या कौंडिन्यपूर म्हणजे विदर्भाची राजधानी कौंडिन्यपूरला जा आणि दमयंतीला माझ्या विवाहासाठी तयार कर। हा हंस उडत उडत ह्या कौंडिन्यपूरला जातो। तिथं ती दमयंती तिच्या मैत्रिणींसह बागेत आलेली असते उन्हाळ्याच्या दिवसात सरोवराकाठी, आणि ती पाहती का या सरोवरात काही हंस आहेत। ते हंस पकडायला जाते, ते हंस पुढं चालत राहतात, हंसाला पकडायला लागताच हंस मनुष्यवाणीनं बोलायला लागला, ती बाकी घाबरते, आणि मग तो सांगतो, हंस घाबरू नको, मी ब्रह्मलोकीचा राहणारा, त्याच्यामुळे मला मनुष्यवाणीनं बोलता येते। म्हटलं, निषेध देशाचा राजा नळ हा खूप सुंदर आहे, गुणवान आहे, खूप हुशार आहे, 14 विद्या 64 कला पारंगत येते, तू काय कर, त्याच्याशी विवाह कर। दमयंतीला सुद्धा तो प्रस्ताव पटतो आणि ती त्या हंसाकडे निरोप देते, राजाला सांग का मी तुम्हाला मनाने वरलेलं आहे, म्हणजे मी तुमच्याशी विवाहास तयार आहे। आणि मग भीमक राजा काय करतो, आपली दमयंती हिच्यासाठी स्वयंवराचं आयोजन करतो, आणि स्वयंवरासाठी देशोदेशी निमंत्रण जातात। स्वर्गात इंद्र, वरुण, अग्नी, यम यांना सुद्धा या स्वयंवराचं आमंत्रण दिलं जातं, ते सुद्धा या स्वयंवराला यायला तयार होतात। नळ राजा सुद्धा स्वयंवरासाठी सिद्ध झालेला आहे। हे 4 देवांना समजतं का नळ सुद्धा या स्वयंवराला येणार आहे, आणि त्यांना माहीत असतं का नळ राजा हुशार आहे। ते ठरवतात का आपण काय करू, नळालाच आपला दूत बनवून पाठवू दमयंती का त्याला सांगायचं का, हे दमयंतीला सांग का आमच्या 4 कोणाशी तरी विवाह कर। तसं तो दमयंती जातो नळ राजा एक छोटं रूप घेऊन, त्याला ती कला दिलेली असते देवांनी, आणि तो तसा प्रस्ताव मांडतो। परंतु दमयंतीनं मनातल्या मनातच ठरवलेलं, विवाह करीन तर नळ राजाशीच। आणि विवाह मंडपात ही दमयंती वरमाला घेऊन येते आणि पाहते तर पुढे 5 नळ, कारण हे जे देव आहेत या देवांनी सगळ्यांनी, या 14 देवांनी नळाचंच रूप घेतलेलं, त्याच्यामुळे तिला सुरुवातीला समजा त्यातला खरा नळ मनुष्य नळ कोणता। आणि मग ती थोडा वेळ विचार करते, पाहते हे जे 14 असतात हे आदांतरी उभे, आपले पाय जमिनीवर टेकलेले, पण देवांचे पाय असे आदांतरी असतात, त्यानंतर त्यांची सावली सुद्धा पडलेली नसते। आणि मग ती ओळखती हे देव आहेत, आणि हा जो काय आहे ज्याची सावली पडली, जो जमिनीवर उभा आहे, आणि मग ते काय करते, नळाला वरमाला घालते। देव निघून जातात स्वर्गात जात असताना त्यांना मधीच कली आणि द्वापार भेटतात। कली आणि द्वापार म्हणजे हे वाईट विचाराचे, वाईट वृत्तीचे, ते देवांना विचारतात काय झालं स्वयंवराचं, ते सांगतात नळाशी त्या दमयंतीने विवाह केलाय। आणि मग कली आणि द्वापार सांगतात, आम्ही काय करू, हे नळराजाला चांगली अद्दल घडवू
त्याला काय करू, वनातच पाठवू. ते तसे निश्चय करून खाली येतात. इकडं पुढं नळ आणि दमयंतीला 2 मुलं होतात. एक वीरसेन आणि दुसरी मुलगी वीरसेनी. हे कली आणि द्वापार ह्या निषेध राज्यातच आहेत का. कधी हा काहीतरी पाप करतोय किंवा चूक करतोय नळराजा, की जेणेकरून त्या कलीला त्याच्या शरीरात घुसता येईल. कली म्हणजे वाईट विचार. मग एकदा जर वाईट विचार आला का बुद्धी भ्रष्ट होती आणि मग बाकी चांगले निर्णय घेता येत नाहीत. अशी 12 वर्ष वाट पाहतात. एक दिवस काय होतं, राजा गाईगाईने येतो आणि हातपाय न धुताच संध्या करतो. संध्या करतो म्हणजे देवपूजा. ते काही गडबडी झालेलं आणि मग इथं बाकी चूक घडलेली पाहून कली काय करतो, ते नळराजाच्या शरीरात प्रवेश करतो. शरीरात प्रवेश केल्यावर नळराजाची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो कली पुन्हा त्या नळराजाचा भाऊ, असं चुलत भाऊ पुष्कर म्हणून, त्या पुष्करकडे जातो. त्याला सांगतो, तू काय कर, नळराजाबरोबर द्यूत खेळाचा प्रस्ताव मांड. मी काय करतो, मी स्वतः 50 बैल होतो आणि द्वापारी, तो द्वापार काय होईल, त्याच्या द्यूत क्रीडेचे जे फासे आहेत ते फासे बनन आणि तू जिंकशील, असं आम्ही बरोबर करू. तो पुष्कर नळाचा चुलत भाऊ नळाकडे येतो आणि सांगतो, आपण द्यूत खेळू. माझ्याकडे 50 बैल आहेत. एक कलीनं 50 बैलांचं रूप घेतलेले. म्हटलं, जर तू जिंकला तर 50 बैल तुझे आणि मी जर जिंकलो तर तुझं संपूर्ण राज्य माझं. होतंही तसंच. कैच्यात नळ हारतो आणि पुष्कर जिंकतो. पुष्कर काय करतो, मग ते नळाचं राज्य ताब्यात घेतो आणि त्या नळ दमयंतीला राज्याच्या बाहेर हाकलून देतो. दमयंती काय करते, तिची ती 2 मुलं त्यांना आपल्या माहेरी विदर्भात कौंडिन्यपुरीला पाठवते आणि अशी जंगलात दोघं जातात. परंतु जंगलात त्यांना खूप त्रास होतो. पटकनी अन्न मिळायचं नाही, भुकेले राहायला लागायचं. असंच एकदा सरोवराकाठी नळराजा पाहतो का एक मासा तडफडतोय. तो काय करतो, त्या माशाला पकडतो आणि दमयंतीकडे देतो. दमयंतीला सांगतो का, तू काय कर, या माशाचं आपल्याला जेवण कर. ती दमयंती मासा धुवायला ते सरोवराकाठी जाते. परंतु त्या दमयंतीच्या करंगळीतून अमृत स्रवतं, म्हणजे अमृत पाझरतं. अमृताने मेलेले जिवंत होत असतं आणि मग तो मासा त्या अमृताने जिवंत होतो आणि सरोवरात उडी मारतो. नळाला खूप राग येतो आणि मग तो तिला बोलतो, तू काय कर, तुझ्या माहेरी जा. दमयंती म्हणते, माझं चुकलं, पुन्हा चुकणार नाही, मला असं सोडून नका देऊ. आणि त्या रात्री दोघं असे झाडाखाली झोपलेले. नळ विचार करतो का, माझ्याबरोबर जी दमयंती जंगलात राहिली तर तिलाच खूप त्रास होईल. मी काय करतो, हिला सोडूनच जातो, म्हणजे ही काय होईल, गपचूप आपली माहेरी जाईन, म्हणजे तिला काही त्रास नाही व्हायचा. आणि तो रात्रीचा मध्यरात्री उठून निघून जातो. सकाळी दमयंती उठून पाहते तर नळ शेजारी नाही. ती त्याचा खूप शोधाशोध घेते आणि त्याला शोधत असताना पुढं ती चौद्यपुरी नगरीत येते. तिथं वीरभाऊ राजा आणि त्याची सुनंदा राणी ते पाहतात का इथे एक सुंदर तरुणी आलेली आहे. तिची ते चौकशी करतात. मग ती सांगते का, मी दमयंती नळराजाची पत्नी आणि असं असं झालेलं आहे. सुनंदा राणी तिच्या प्रेमाने विचारपूस करते आणि तिच्याकडे ठेवून घेते. पुढं त्या राज्यात एक दिवस त्या दमयंतीच्या माहेरचा म्हणजे भीमक राजाचा पुरोहित आलेला असतो चौद्यपुरीला आणि तो दमयंतीला ओळखतो. समजतं का सुनंदा राणीला सुद्धा, काही सुनंदा राणी तिची मावशी आहे म्हणून. परंतु सुरुवातीला ओळख झालेली नसते. ते काय करतात, तिला विदर्भात पाठवतात वडिलांकडं. इकडं हा नळराजा जंगलात फिरत असतो आणि ते जंगलात वनवा लागलेला तो पाहतो. एक साप त्या आगीत अडकलेला आहे, त्याचं नाव करकोटक. आणि तो करकोटकाला वाचवायला जातो, आगीतून बाहेर काढतो. परंतु करकोटक काय करतो, त्या राजाच्या हातालाच दंश करतो आणि हाताला दंश केल्यावर नळराजा संपूर्ण त्याचं शरीर काळं पडतं. तो करकोटक सांगतो, मला शाप दिला होता म्हणून असं झालेले, परंतु मी तुला हे दिव्य वस्त्र देतो. तुला ज्या वेळेस वाटतं का हे अंगावर पांघरलं का तू तुझ्या मूळ रूपात परत येशील. परंतु सध्या तू काळा निळा ज्या आयुष्यात हे तुला सध्या तुझ्या फायद्यासाठी आहे. आणि मग नळराजा पुढं चालत अयोध्या नगरीत पोचतो आणि अयोध्या नगरीचा राजा ऋतुपर्ण, त्या ऋतुपर्णाकडं हा बाहुक ह्या नावाने सारथ्याचं काम करतं. मगाशी आपण पाहिलं
का नळराजा अश्वशिक्षा विद्येत पारंगत, तो त्या ऋतुपर्ण राजाकडं सारथ्याचं काम करतो. इकडे भीमक राजाकडं दमयंती आलेली. तोपर्यंत त्या भीमक राजाला माहीतच नसतं का असं झालेले. आणि मग तो भीमक राजा नळाचा शोध घ्यायला सुरुवात करतो. एक पारनाथ ब्राह्मण असतो, तो भीमक राजाला सांगतो काय देतो ऋतुपर्ण राजाकडं बाहुक नावाचा सारथी आहे. तो मला नळच वाटतोय, फक्त तो दिसायला काळा दिसतोय परंतु त्याचे सगळे गुण नळासारखेच आहेत. आणि मग एक म्हणतात काहीतरी आपल्याला योजना केली पाहिजे. ही दमयंती म्हणते का काय करू, पुन्हा एकदा माझं स्वयंवर करू मुद्दाम, पण इथं आमंत्रण कुणाला द्यायचे नाही, फक्त अयोध्येचा राजा ऋतुपर्ण हिच्यापर्यंतच आमंत्रण पोचलं पाहिजे. या अयोध्येला दमयंतीच्या स्वयंवराचं आमंत्रण जातं आदल्या दिवशी. ऋतुपर्ण म्हणतो बाहुकाला का चल आपल्याला उद्या सकाळपर्यंत अयोध्येला गेलं पाहिजे ते स्वयंवरासाठी, पण आपण पोचू का एवढं अंतर. नळ म्हणतो मी बरोबर करतो. आणि नळ काय करतो, 2 घोडे घेतो, रण जुमतो आणि वाऱ्याच्या वेगाने रथ काढतो. ऋतुपर्णाला सुद्धा आश्चर्य वाटतं का रे छोटे घोडे घेऊन ये कसे, परंतु हा अश्वशिक्षा विद्येत पारंगत. आणि मधीच त्या ऋतुपर्णाचा शाला उडून जातो. शाला उडून गेलं तो तारे माझा शाला उडून गेला, थांबव रथ. म्हटलं आता रथ खूपच दूर शाला पडला, एवढा त्या रथाला वेग. आणि ते तिथे बिब्याच्या झाडाखाली येतात. बापा औषधी आहे. तिथं आल्यानंतर तो ऋतुपर्ण राजा सांगतो मी सुद्धा संख्या विद्येत आणि द्युतिविद्येत पारंगत आहे. तो ऋतुपर्ण राजा त्याला द्युतिविद्या सुद्धा तिथंच शिकवतो. द्युतिविद्या शिकवल्यावर नळाच्या अंगात जो कली घुसलेला असतो तो कली काय करतो, त्या बिब्याच्या झाडात प्रवेश करतो. तेव्हापासून हे बिब्याच्या झाडाला अपवित्र मानलं जातं. पुढे हे दोघं विदर्भात येतात, कौंडिन्यपुरीला सकाळी सकाळी पोचतात. पाहतात तर तिथं काही स्वयंवराची तयारी नाही. त्यांना आश्चर्य वाटतं का स्वयंवराला बोलवलं इथं तर काही दिसत नाही. हा बाहुक म्हणजे नळराजा त्या अश्वशाळेत जातो आपला रथ घेऊन घोडे तिथं सोडायला. इकडं दमयंती मुद्दाम काय करते, दासी बरोबर आपली ती 2 मुलं त्या नळाकडं पाठवते. नळ त्या मुलांना पाहिल्यावर नळाला रडायला येतं आपली मुलं पाहून. आणि मग ती ओळखते का हाच कोण आहे, नळ आहे. त्यांचे ते ओळख तिथं पटते. आणि मग ऋतुपर्ण राजा काय करतो, आपलं सैन्य देतो. पुन्हा एकदा त्या पुष्कराला द्युतिविद्येसाठी बोलवलं जातं. आणि पुष्कराला बाकी द्युतिविद्येत हरवतात. हा नळ राजा पुन्हा निषेध देशाचं राज्य आपल्या ताब्यात घेतो आणि पुढे अनेक वर्ष सुखाने संसार करतो आणि राज्यही करतो. कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बालमित्रांना सहज समजतील अशा भारतीय संस्कृतीचा प्राचीन वारसा सांगणाऱ्या अधिकाधिक कथा ऐकण्यासाठी आमच्या मैत्रजीवांचे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.